नमस्कार. सर्व श्रोत्यांना हा जो आपला सण आहे त्या सणाच्या निमित्ताने महाशिवरात्रीचा हा सण अतिशय महत्त्वाचा असा सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे सण आपण साजरे करत असतो. आणि खास करून महाशिवरात्र हा जो सण आहे तो ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संबंध भारतभर साजरा केला जातो. एवढंच नव्हे तर परदेशातही हा सण साजरा केला जातो. जसं गणेश चतुर्थी जगभर साजरी केली जाते तसंच हा महाशिवरात्रीचा उत्सव भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही साजरा केला जातो. या सणाच्या दरम्यान अनेक लोक उपवास करतात, काही लोक साधना करतात, काही लोक भगवान शंकराच्या मंदिरामध्ये मूर्तीवर अभिषेक करतात, लिंगावर अभिषेक करतात. कारण एवढंच की महादेव शंकरांचे आपल्यावर कृपादृष्टी व्हावी किंवा जे साधक असतात त्यांना त्या साधनेमध्ये आपली प्रगती व्हावी हा त्याच्यामध्ये उद्देश असतो. आपण म्हणाल हा महाशिवरात्रीलाच का? तर कारण असं आहे की भगवान शंकर हे आद्य साधक आहेत. आद्य साधक म्हणजे त्यांनी युगानुयुगे साधना करून विविध दिव्य शक्ती प्राप्त केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आद्य साधक म्हटलं जातं. आता हे जरी आद्य साधक असले तरीसुद्धा त्यांच्या ज्या साधना आहेत त्या काही पूर्ण झाल्यात असं त्यांना वाटत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणतात, या मार्गीचा कापडी महेशू अजूनी. याचा अर्थ असा आहे की हे जरी आद्य साधक असले भगवान शंकर तरीसुद्धा या साधनेच्या क्षेत्रामध्ये ते पांथस्थ आहेत किंवा वाटसरू आहेत असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे आपण लक्षात घ्या, मुळात ज्ञानेश्वर माऊलीच हे मोठे साधक. ज्ञानेश्वर माऊली यांना आपण विष्णूचा अवतार समजतो. ज्ञानेश्वर माऊली हे आत्मज्ञानी आणि असे अधिकारी व्यक्ती ते भगवान शंकरांना म्हणतात की या मार्गीचा कापडी महेशी ओजूने. म्हणजे आपल्या लक्षात येईल की भगवान शंकर हे साधक असूनही या साधनेचे जे अंतिम टप्पा आहे तो त्यांच्या दृष्टीने प्राप्त झाला नाही असं भगवान शंकरांचं मत आहे. म्हणून ते या मार्गातले पांथस्थ आहेत किंवा प्रवासी आहेत असं ज्ञानेश्वर माऊली त्यांना म्हणतात. आता जर आपण ह्याचा विचार केला तर आपण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आपण असं म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव आहेत आणि हे तिन्ही देव एकमेकाच्या संगनमताने या संबंध विश्वाचा रहाडगाडगं चालवतात असा आपला समज आहे. आणि आपण हे ऐकत आलेलो आहे आणि युगानुयुगे त्याची साक्ष आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की भगवान शंकर मग आराधना जी करतात, जे नाम घेतात ते कोणाचं, असा आपल्यासमोर स्वाभाविक प्रश्न आहे. तर आपल्याला जे लोक अभ्यासू आहेत त्यांना कल्पना आहे की त्यांनी रामनामाचा जप केला. भगवान शंकरांनी रामनामाचा जप केला. तर पुढे आपल्या मनामध्ये पुढचा प्रश्न येतो की प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार, मग ते जर विष्णूचा अवतार आहेत तर हे
प्रभू रामचंद्र कधीचे आणि आपले भगवान शंकर कधीचे हा प्रश्न निर्माण होतो. मग त्यांनी रामनामाचा जप केला म्हणजे कोणाचा जप केला हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणि याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात. ते असं म्हणतात की लोक ज्याला राम राम म्हणतात तो कालचा दशरथाचा पुत्र. म्हणजे ज्याला लोक राम राम म्हणतात तो कालचा दशरथाचा पुत्र. आणि आम्ही जो राम म्हणतो तो अनंत युगीचा आत्माराम. म्हणजे भगवान शंकरांनी जी पूजा केली, जी आराधना केली, जे नाम घेतलं तो कोण होतं तर तो अनंत युगीचा आत्माराम. आणि या अनंत युगीचा आत्माराम ते असल्यामुळे आपल्या ठिकाणी मग हे जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याच्या पुढे म्हणतात की हा जो आहे सर्व सुखाचा आराम तो राम. ज्याला राम असं म्हणतो सर्व सुखाचा आराम तो राम. मग असा हा जो राम आहे त्याची उपासना केली, त्याचं नामस्मरण केलं. मग इथे सर्व सुखाचा आराम तो राम असं म्हटल्यानंतर म्हणजे तोच त्याचं जे नाम घेतलं ते काय आहे तर तो म्हणजे इथे शब्द सुंदर वापरला आहे तो आत्माराम. म्हणजे त्याने जे नाम घेतलं ते जे आत्माराम म्हणजे स्वरूप. आत्माराम म्हणजे स्वरूपाचं त्यांनी ध्यान केलं. भगवान शंकरांनी जे ध्यान केलं, जे स्मरण केलं ते स्वरूपाचं स्मरण केलं. आता आपण जर बघितलं तर हा इथे परमेश्वर हा जो आपण जेव्हा म्हणतो तेव्हा परमेश्वर कसा आहे तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप हा जसा विश्वामध्ये आहे तसा तो मानवी हृदयामध्ये पण आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा जो आहे तो ईश्वर सर्वभूतानां हृदये चेर्दून तिष्ठती. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. म्हणजे हे एकदा लक्षात आल्यानंतर हा युगायुगाने आहे आणि त्याचं अनुसंधान, त्याचं स्मरण, त्याचं नाम भगवान शंकरांनी घेतलं. मग हे जे नाम घेतलं ते का घेतलं तर आपण जर विचार केला तर ह्या सगळ्या नाम घेण्यामागे कारण काय आहे तर असा हा जो परमेश्वर आहे हा कसा आहे त्याचं वर्णन शास्त्रामध्ये तो इन्फिनिट आहे, तो अनंत आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, तो आनंद घन आहे, तो ज्ञानघन आहे, तो ऐश्वर्य घन आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. आता सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जो साधक त्यांची उपासना करतो योग्य तऱ्हेने त्याला हे सगळं उपलब्ध होतं. आणि म्हणून साधना करणारा जो आहे तो साधना कोणाची करतो तर तो जो सच्चिदानंद स्वरूप आहे, जो विश्वामध्ये व्यक्त आहे, तोच हृदयामध्ये अव्यक्त आहे, दिसत नाही आपल्याला पण तो आहे. आणि म्हणून तो विश्वरूपाने समोर दिसतो, शरीररूपाने जवळ आहे आणि तो सच्चिदानंद रूपाने आपल्या अंतरी आहे. आणि गंमत अशी आहे की हे जे मानवी शरीर आहे ह्या मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. कारण जर आपण शास्त्रांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल हे जे मानवी शरीर आहे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आणि ही जी पंचमहाभूतं आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही बाहेर एकमेकाला खाऊक गिळू करत असतात. म्हणजे ती एकमेकाच्या विरोधातच वागत असतात. पण परमेश्वराने ह्या पाचींचा मेळ घातला, ह्या पाचींचा मेळ झाला तो शरीराच्या ठिकाणी. आणि नुसताच मेळ घातला असं नाही तर
भगवंत त्या ठिकाणी वसून राहिले आणि म्हणून त्याला वासुदेव असं म्हटलं जातं. म्हणजे भगवंत आपल्या हृदयामध्ये वस्तीला आहेत. आता हा जो आहे तर आपल्याला जोपर्यंत आपण साधना करत नाही, आपण उपासना करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आणि म्हणून हा जो आत्माराम आहे याची अनुभूती जर माणसाला आली, त्याच्याशी आपण युक्त झालो, तर मगाशी जे वर्णन मी केलं, तू सर्व शक्तिमान आहे, आनंद घन आहे, ज्ञान घन आहे, हे सगळं जे आहे ना ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आणि ते किती आहे तर ते इन्फिनिट आहे, अनंत आहे. तुम्ही जेवढं मिळवाल तेवढं कमी, जेवढं मिळवाल तेवढं कमी. आणि म्हणून आपण पाहिलं तर भगवान शंकरांनी ज्या ज्या उपासना केल्या, ह्या उपासनेतून त्यांना सगळ्या दिव्य दिव्य गोष्टी प्राप्त झाल्या. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की जेव्हा अमृत आपण समुद्रमंथन झालं, देव आणि दानवानी जेव्हा समुद्रमंथन झालं, त्यामध्ये अनेक रत्न निघाली, त्याच्यात विष पण निघालं. आणि विष हे एवढं जहाल होतं की त्याने विश्वाचा नाश झाला असता. मग त्याचं काय करायचं? मग ते पचवण्याचं सामर्थ्य महादेवामध्ये होतं. म्हणून महादेवाने ते विष प्याले, पचवलं आणि या विश्वाला सांभाळलं. एवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं साधनेमुळे. मग हे जे महादेव आहेत, हे महादेवांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की आपलं हे जे शरीर आहे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर वस्तीला आहे. मग इथे काय आहे की ज्याच्यामुळे संसार आपण करतो तेव्हा संसारामध्ये आपल्याला हे करावं असं का वाटत नाही? आपण उत्तम साधक का होत नाही? फक्त आपण महाशिवरात्रीचीच वाट बघतो आणि थोडीशी साधना करतो, थोडीशी पूजा करतो, अभिषेक करतो, एकच दिवस, मग इतर वेळी आपण विसरून जातो. मग हे जर लक्षात घेतलं तर हे देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण ही मानवी ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टीच्या माध्यमातून आपण हे जीवन जगत असतो. ह्या 5 गोष्टी आहेत. देह आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी प्राण. आणि याच्या माध्यमातून आपण जीवन जगत असतो. आता हे जीवन जगत असताना काय होतं की जीवन जगतो, परंतु हे ज्याने बनवलं, आपली ही उपाधी जेव्हा परमेश्वराने धारण केली तेव्हा त्या उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय घडलं की त्याला स्वरूपाचा विसर पडला. स्वरूपाचा विसर पडला म्हणजे ती जी जाणीव आहे त्या जाणीवेने ही सगळी अनंत वेशे अनंत रूपी प्रकट आहे. आणि ही विविध ह्या सगळ्या उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या जाणीवेला स्वरूपाचा विसर पडला. म्हणजे आता माणूस काय म्हणतो, या स्वरूपाच्या विसरामध्ये म्हणजे देवाच्या विसरामध्ये माणूस जीवन जगत असतो. म्हणजे देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण याच्या माध्यमातून तो जीवन जगत असतो. पण हे जीवन जगत असताना त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचा विसर आहे. म्हणजे तो परमेश्वराला विसरलेला आहे, त्याच्या स्वरूपाला विसरलेला आहे. विसरल्यामुळे काय झालेलं आहे की माणसाच्या वाट्याला मग काय होतं की भूक आहे, तहान आहे, त्याला व्याधी आहेत, भय आहे, जन्म आहे आणि मृत्यू आहे. ह्या 6 गोष्टी त्याला आपोआप लागू झाल्या. आणि हे सर्वांना लागू आहे. म्हणजे जो माणूस जन्माला आला त्याला हे लागू आहे. त्याला भूक आहे, त्याला तहान आहे, भूक झाली, तहान झाली, त्याला भीती आहे, व्याधी आहेत, भय आहे, जन्म झाला म्हणून मृत्यू आहे. आणि यालाच आपण संसार म्हणतो. हा संसार आता प्रत्येकाच्या वाट्याला येणार. माणूस जन्माला आला आहे, पण प्रत्येक माणूस संसार करत असताना तो माणूस प्रत्यक्ष गंमत अशी होते की तो स्वरूपाच्या विसरामध्ये
जीवन जगत असतो, म्हणजे परमेश्वराच्या विसरामध्ये, भगवंताच्या विसरामध्ये जीवन जगत असतो. यामुळे काय होतं की त्याला ह्याच्या ह्याची भीती वाटायला लागली. परंतु जर माणसाने इथे जर देवाची आठवण झाली, देवाचं स्मरण झालं, तर परिस्थिती बदलेल हे वाटायला येणारच आहे. म्हणजे भूक आहे, तहान आहे, भय आहे, व्याधी आहे, माणसाला जन्म मृत्यू हे वाटायला येणार आहे, कारण हा संसार आहे आणि आपण जन्माला आलो म्हणजे संसार करायचाच आहे. मग संसार जर करायचा आहे, मग रडत रडत का करायचा? तो हसत का करू नये? दररोज रडगाणंच कशाला? आणि म्हणून माणसाला हे रडगाणं नको, तर आपलं हे हसणं झालं पाहिजे. आणि हसणं होण्याकरता माणसाला एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे त्याला स्वरूपाचा विसर जो पडलेला आहे त्याचा आठव झाला पाहिजे. परमेश्वराचा जो विसर झालेला आहे त्याचा आठव झाला पाहिजे. शास्त्रामध्ये हा जो विसर झालेला आहे ना, म्हणजे ती उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याच्या स्वरूपाचा विसर झाला, हे आपण शास्त्रामध्ये जाणतो. ह्याला शास्त्रामध्ये भ्रम असं म्हणतात, भ्रम म्हणतात. आणि या भ्रम झाल्यामुळे माणूस भ्रमिष्ठ झाला. आता भ्रम झालेला माणूस, भ्रमिष्ठ झालेला माणूस, मी थोडक्यात साधं उदाहरण सांगतो. एक राजा आहे आणि त्या राजाला वेड लागलं आणि तो भ्रमिष्ठ झाला आणि तो आपल्याला भिकारी समजायला लागला. आता हा प्रत्यक्षात भिकारी आहे काय? तो भिकारी नाही आहे, तो राजाच आहे, तो श्रीमंत आहे. परंतु त्याला भ्रम झाला की मी भिकारी आहे, त्याला भ्रम झाला आणि तो आपल्याला भिकारी समजू लागला. आता ह्याच्यावर मार्ग काय? राजावर काहीतरी उपाययोजना करून त्याला त्याची समजूत घातली पाहिजे की तू जो कोण आहेस, तू भिकारी नाही आहेस, तू राजा आहेस. आणि जेव्हा तेव्हा कळेल त्याला मी राजा आहे, तेव्हा तो राजासारखा वागेल, नाही का आता तू भिकाऱ्यासारखा वागतोय. तसंही आपलं झालेलं आहे की आपलं स्वरूप सच्चिदानंद आहे, म्हणजे आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आपण ज्ञानघन आहो, ऐश्वर्यघन आहो, आनंदघन आहो, पण आपल्या स्वरूपाचा विसर पडला, आपल्याला भ्रम झाला. तसा राजाच आपल्याला भिकारी समजत होता, तसे आपण आपल्याला मरके समजायला लागलो, आपण घाबरायला लागलो, आपल्याला भीती वाटायला लागली, आपल्याला व्याधीची काळजी पडायला लागली, कधीतरी मरण येईल म्हणून घाबरायला लागला. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे आहे, मरण कधीतरी आहेच, पण त्या मरणाला अप्रोच कसं व्हावं, त्याच्याशी आपण, मरण माणसाला येणं स्वाभाविक आहे, पण त्याला आपण मरण येण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे, हा जो भाग आहे हा ज्ञानाचा भाग आहे. आणि म्हणून आपण महत्त्वाचा इथे घटक असा आहे की त्याचा भ्रम दूर करणं गरजेचं आहे. आणि इथे याला हे जे सगळं भ्रम झालेलं आहे ना, हा भ्रम म्हणजे तो माणूस अक्षरशः झोपेमध्ये आहे, त्याला माहीत नाही आहे की मी कसा आहे, प्रत्यक्षात असलं पाहिजे आणि आज कसा आहे हे तो विसरला. ह्याला शास्त्रामध्ये हिप्नॉटिक स्पेल असं म्हटलं जातं, म्हणजे संमोहन झालेलं आहे आणि तो स्वतःला मरका समजायला लागला. हे जे हिप्नॉटिक स्पेल आहे ना, हिप्नॉटिक स्पेल म्हणजे त्याला मोहनिद्रा झालेली आहे. ही मोहनिद्रा याच जन्मातली नाही आहे, तर अनेक जन्मात तो मोहनिद्राच घेऊन येतोय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, दर जन्मामध्ये त्याची फजिती होते, कारण तो जागृत होत नाही आहे. हा जो हिप्नॉटिक स्पेल आहे, जी मोहनिद्रा आहे, आणि त्याला जी ही महानिद्रा आलेली आहे, ही महानिद्रा कशाची आहे? त्या स्वरूपाची महानिद्रा आहे. त्याला भ्रम झालेला आहे. हे जरा कळायला कठीण होईल, पण हे आपल्या सत्य आहे जीवनाचं की आपल्याला काय झालेलं आहे की आपल्याला एक महानिद्रेमध्ये आपण आहोत आणि ह्या महानिद्रेतून आपल्याला जागरूक कोणीतरी करायला पाहिजे. ही जी महानिद्रा आहे, ह्या महानिद्रेतून आपण जागं व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा जो महाशिवरात्र आहे ना, ही महाशिवरात्र म्हणजे शिवाची महारात्र. महाशिवरात्र आपण म्हणतो ना, म्हणजे शिवाची महारात्र. म्हणजे काय? आपण
ही शिवाची महारात्र आपण म्हणतोय, प्रत्यक्षात त्या जीवाची महारात्र आहे. आपण झोपलाय कोण? भगवान शंकर झोपलेले नाही आहेत, झोपलोय आपण. आणि आपल्याला जागं व्हायचंय. म्हणजे थोडक्यात ती जीवाची महारात्र आहे. पण आपण म्हणतो शिवरात्र, शिवाची महारात्र. म्हणून भगवान शंकराच्या नावाने आपण हा सण साजरा करतो. परंतु भगवान शंकर तरबेज आहेत साधनेमध्ये. आपण काहीच साधना करत नाही. फक्त महाशिवरात्री दिवशी त्या मूर्तीवर किंवा लिंगावर आपण जाऊन अभिषेक फक्त करतो किंवा उपास करतो. कोणी काय ते व्रतवैकल्य केले असेल, बाकी आपण काय करत नाही. आणि महाशिवरात्री गेली, दुसऱ्या दिवसापासून परत आपण इरे माझ्या मागल्या तेच करायला आपण सुरू करतो. म्हणजे आपण परत झोपेतच आहोत. आणि म्हणून ही जी महाशिवरात्र आहे, म्हणजे ही ह्याचा खरा अर्थ असा आहे की शिवाची महारात्र, पण प्रत्यक्षात ती जीवाची महारात्र आहे. म्हणजे आपण महारात्र केव्हापासून आहे, किती जन्म झाले आपल्याला माहीत नाही, तेव्हापासून आपण निद्रेत आहोत. म्हणून त्याला महानिद्रा म्हटलं जातं, हिप्नॉटिक स्पेल. आणि ह्या महानिद्रेमध्ये आपण आहोत, त्याच्यातून आपण जागृत व्हायचं आहे. आधीचे जन्म गेले ते गेले, निदान या जन्मामध्ये तरी आपण जागरूक होऊया. आणि म्हणून या जन्मामध्ये जागरूक होण्याकरता आपल्याला गरज कशाची आहे, तर आपल्याला गरज पडते ती सद्गुरूंची. मग आपण काय करायला पाहिजे, तर महाशिवरात्रीचं हा दिवस, ह्याचं पावित्र्य मांगल्य साधून आपण अभिषेक करता करता, म्हणजे तो मूर्तीवर असेल किंवा लिंगावर असेल किंवा कुठली तरी पूजन करत असू, साधना करत असू, काहीतरी उपास तापास काहीतरी आपण करत असू, ते करता 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 आपण स्वरूपाकार झालं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृती आली पाहिजे. म्हणजे काय, जीवाच्या ठिकाणी जागृती आली पाहिजे. एवढे दिवस तो जीव निद्रिस्त होता, तो हिप्नॉटिक स्पेलवर होता, तो महानिद्रेमध्ये होता, तर त्याला जागृत होण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आणि ती आज या सणाच्या निमित्ताने ती व्हावी असं आपल्या शास्त्रामध्ये ती व्यवस्था आहे. परंतु आपण एक दिवस तो सण करतो आणि नंतर विसरून जातो. तसं नाही आहे. तर आपल्या ठिकाणी ह्या जागृती होणं फार महत्त्वाची, स्वरूपाची जागृती. आणि ही जी स्वरूपाची म्हणून त्याला महाशिवरात्र, शिवाची महारात्र असं जे म्हटलं जातं, प्रत्यक्षात ती जीवाची महारात्र आहे. आणि या संधीचा फायदा घेऊन, या मंगल दिवसाचा फायदा घेऊन आपण जागरूक झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आणि आपण अशा तऱ्हेने सावध झालं पाहिजे की आपल्याला आजच नाही, म्हणजे या दिवसापुरतंच नव्हे, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवसापुरतंच नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपली काही ना काही साधना झाली पाहिजे. स्वरूपाकार होण्याची ही जी प्रक्रिया आपण एक दिवस केली ती अशी करत राहायला पाहिजे. आणि म्हणून त्याचं फार महत्त्व आहे. म्हणून असं जर विचार केलं तर काय होतं, स्वरूपाकार होतं म्हणजे काय होतं, हा स्वाभाविक आपला प्रश्न आहे. स्वरूप हे जे आहे ना, ते आपलं स्वरूप आहे. आता मी स्वरूप जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येईल ते आत आहे, ते काय दिसत नाही आपल्याला. मग त्याला काही आकार नाही, ते आपल्याला दिसत नाही आहे. ते पाहायचं म्हटलं तरी पाहता येत नाही आहे, तरीसुद्धा त्याचा अनुभव घेता येतो. आणि म्हणून इथे साधनेला महत्त्व आहे, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचं महत्त्व इथे येतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा श्री पाहिला डोळे भरुनी, पाहता पाणे दूर सारुनिया. ज्ञानेश्वर माऊलींनी जे सगळं हे सांगितलं आहे ना, ते तसं समजायला कठीण आहे. पण आपण लक्षात घ्या की आपण जर हळूहळू साधना करायला लागलो तर याचा अर्थ काय आपल्याला कळेल आणि आपण स्वरूपाकार होण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ. एक दिवसाचं काम नाही आहे ते, पण एकदा त्या प्रक्रियेमध्ये आलं तरच आपण मुक्कामाला जाऊ ना. आता मगाशी म्हटलं भगवान शंकर हे युगानुयुगे तपश्चर्या करतायत, म्हणजे अजूनही या मार्गाचे मार्गस्थच आहेत ते. मग आपण आत्ता सुरू करतोय ना, मग आत्ता सुरू करतो, मग आपण मार्गस्थच आहोत. मग सुरू तर करायला पाहिजे, सातत्याने करायला पाहिजे. मग त्याचा अनुभव कसा येतो की आपल्याला हे स्वरूप पाहणं कठीण आहे,
पण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्याचं काठिण्य समजून सांगतात आणि ते असं म्हणतात की सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण तेथे. हे जे आहे ना, तुम्हाला जेव्हा त्याचा अनुभव येईल ते कसं आहे, सत्य ज्ञानानंद. सत्य आहे परंतु ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याला पाहायला पाहिजे. गगनाचे प्रावरण असं जेव्हा होईल ते मावणार नाही, ते इन्फिनिट आहे. गगन कसं अनंत आहे, असं गगनाचं आवरण असलेलं म्हणजे केवढं आहे ते आपल्याला मावता येणार नाही, असं ते गगनाचे प्रावरण, असं ते स्वरूप आपला. याचा अर्थ काय की आपण आता आपल्याला मरके समजतो ना, तसं नाही आहे. आपल्या ठिकाणी जे स्वरूप आहे असं आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर शब्दामध्ये करतात. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण तेथे. त्याला रूप नाही, गुण नाही, त्याचं वर्ण पण नाही. त्याचं वर्णन करणं कठीण आहे. असा जो परमेश्वर आहे तो श्री पाहिला डोळे भरून. म्हणजे त्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तो हा श्री पाहिला डोळे भरून. आणि पुढे पाहता पाहणे दूर सारोनिया. याचा अर्थ काय, त्याचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींना असं सांगायचं आहे आपल्याला की आपल्याला डोळे भरून पाहायचं आहे आणि पाहता पाहणे दूर सारून पाहायचं आहे. याचा अर्थ त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून हे कशाने होईल, जेव्हा आपण साधक असू तेव्हा आपल्याला आपलं जे स्वरूप आहे, जो हृदयस्थ ईश्वर आहे, त्याचं आपल्याला हळूहळू त्याचा अनुभव यायला लागेल. आपण त्या मोहनिद्रेतून, या महानिद्रेतून हळूहळू बाहेर पडू. आणि मुहूर्त कुठला, हा या दिवसाचा मुहूर्त, शिवरात्रीचा मुहूर्त. आणि म्हणून आजपासून आपण ठरवलं पाहिजे की मी याच्यातून बाहेर पडणार. मग कसं काय जमणार, मग आपण जे ठरवलं ते कसं काय जमणार, आपल्याला मार्ग काय, तर मार्ग सोपा आहे. ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा आहे. काय करायला पाहिजे की जसा जो परमेश्वर आहे जसा आहे तसा, त्या आता मी सांगितलं आपल्याला की पाहणं कठीण आहे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. पण सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना आपल्याला काय केलं की हे जे करणं सोपं होईल, हे करणं कठीण आहे मी समजू शकतो, परंतु काय केल्याने ते सोपं होईल, तर त्याच्यावर मार्ग संतांनी सांगितलं आहे. सद्गुरू वामनराव पैंनी सांगितलं एक सोपा मार्ग. प्रेम, आनंद या दोन गोष्टी आणि कर्म, या तीन गोष्टी आपल्याला, या तीन ठिकाणी आपण सावध असलं पाहिजे. प्रेम, आनंद आणि कर्म. प्रेम याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्या ठिकाणी जसं ईश्वरी तत्व आहे तसं सर्व प्राणी मात्रामध्ये ते ईश्वरी तत्व आहे. तर माणसाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा प्रेमळ असला पाहिजे. द्वेष, मत्सर, तिरस्कार नको. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे जे सर्वेश्वराचं जे गुपित आहे ते कुठे आहे, नगडो कोण आहे भूतांचा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की सर्वेश्वर पूजनाचं गुपित काय आहे, की कोणाचाही द्वेष, मत्सर, तिरस्कार नको, प्रेम करणं. बरं, हे प्रेम करणं जे आहे ना, हा एक प्रेमाचा भाग झाला की इतरांकडे आपण परमेश्वराचं लेकरं म्हणून पाहणं. आपण जसा परमेश्वराचं लेकरू आहोत तसं जगातलं प्रत्येक दिसणारी जी गोष्ट आहे, जी निसर्ग निर्मित आहे, ती परमेश्वराचीच लेकरं आहेत. तो प्राणी असेल, तो पक्षी असेल, जलचर असेल, माणूस, कोणी माणूस, त्याच्याकडे ते परमेश्वराचं रूप आहे म्हणून पाहणं हे प्रेम. आणि ही जर गोष्ट लक्षात घेतली तर देवाच्या दरबारामध्ये प्रेमाचा तुटवडा आहे. तो प्रेमस्वरूप आहे, परमेश्वर हा प्रेमस्वरूप आहे. पण असं असताना सुद्धा या परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये त्या परमेश्वरात तुटवडा कशाचा आहे, तर प्रेमाचाच आहे. तो प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, एका ठिकाणी संत म्हणतात, तो प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे त्याच्या राज्यात तुटवडा कशाचा आहे, दुष्काळ कशाचा, प्रेमाचा आहे. मग आपली जबाबदारी काय की तो परमेश्वर, त्या परमेश्वराने मला धारण केलेलं आहे, म्हणजे त्याचं जे चैतन्य आहे
त्या चैतन्य माझ्या ठिकाणी नांदतं, त्या जाणीवेने हे शरीर धारण केलं. मग माझी जबाबदारी काय आहे की मी प्रेम करणं, म्हणजे ते भगवंताला आवडतं, तो प्रेमाचा भुकेला, म्हणजे परमेश्वराला खुश करण्याचं, त्याचं आशीर्वाद, त्याची कृपा प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे प्रेम करणं, एक भाग. म्हणून वामनरावबाई म्हणतात, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं, हेच आहे देवाचं भजन आणि पूजन, हीच आहे देवाची भक्ती आणि उपासना, हाच आहे खरा धर्म. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की काय करायला, माणसाने माणसावर माणसासारखं वागायचं, सोपा मार्ग आहे. हा झालं प्रेमच्या बाबतीत. आता दुसरा मुद्दा आनंद. परमेश्वर आनंद स्वरूप आहे, कारण तो सच्चिदानंद आहे ना, तो आहे आनंद स्वरूप. असं असताना सुद्धा त्याला आनंदाचा स्वाद घेता येत नाही स्वतः म्हणून स्वतःच्या ठिकाणी असलेल्या आनंदाचा स्वाद घेण्याकरता तो अनंत रूपे अनंत विषय प्रकट झाला, त्याच्या ठिकाणीच असलेल्या शक्तीचा अवलंब घेऊन. ही तर गंमत आहे. म्हणून अनंत रूपे अनंत विषय तो प्रकट आहे. कशा करता? आनंदाचा स्वाद घेण्याकरता. मग प्रत्येक उभातीची जबाबदारी काय आहे की आपण आनंद दुसऱ्यांना द्यायचा, प्रक्षेपण करायचं. म्हणून तुम्ही आनंद वाटा, म्हणजे इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा, इतरांना सुखी होण्याचा प्रयत्न करा, जे देवाला अभिप्रेत आहे. कारण तो आनंदी केव्हा होईल? तुम्ही जेव्हा इतरांना आनंद द्या, कारण तुमच्या माध्यमातून तो आनंद देऊ शकतो, स्वतः नाही देऊ शकत, आणि त्याला ते करता येत नाही, म्हणून तो अनंत रूपे अनंत विषय प्रकट झाले. ही तर गंमत आहे. मग आपल्याला हे करायचं जे आहे ना, मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात एवढं आपलं भरलेलं आहे आनंद ना, की आपलं बोलणं चांगलं असावं, आपलं पाहणं चांगलं असावं, आपलं ऐकणं चांगलं असावं, यथाशक्ती इतरांना सहकार्य करावं, म्हणजे आपण आनंदाचं प्रक्षेपण करावं. याचा अर्थ माणसांना यथाशक्ती आनंद देण्याचा प्रयत्न करावा, यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करावा. लगेच होणार नाही, पण प्रयत्न सुरुवात एकदा केली की आपण मुक्कामाला पोचणार ना. म्हणजे हा दुसरा मुद्दा, म्हणजे देवाशी अप्रोच, देवाशी कनेक्ट, देवाशी युक्त होण्याचे हे दोन मार्ग सांगितले. तिसरा मार्ग हा फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कर्म. कर्म कसं करावं? कर्म कसं करावं? तर एका ठिकाणी डॉक्टर मर्फी नावाचे एक फिलॉसॉफर, अमेरिकन फिलॉसॉफर, त्यांनी फार सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केले. असं म्हणतात, गॉड इज लाईफ. बघा, गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. म्हणजे ज्याला आपण देव देव म्हणतो, म्हणजे तो काय, तर तो म्हणजे चैतन्य शक्ती आहे, आणि ती चैतन्य शक्ती प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी आहे आणि ती वाहते आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. आणि तो जो देव आहे, गोड आहे, गॉड ज्याला म्हणतो, तो काय, गॉड लव्स टू एक्सप्रेस ॲज हार्मनी, पीस, जॉय अँड ॲबंडन्स थ्रू यू. इट इज अ विल ऑफ गॉड अँड टेंडन्सी ऑफ लाईफ. ह्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराला तुमच्या माझ्या सर्वांच्या माध्यमातून सगळीकडे सलोखा असावा, सगळीकडे शांती असावी, हार्मनी, पीस, जॉय म्हणजे सगळीकडे आनंद असावा, अँड ॲबंडन्स म्हणजे आपलं काम, धंदा, नोकरी, व्यवसाय करून आपण विपुलता निर्माण करावी. हे देवाला आवडतं, हा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणजे ह्याला कर्म आपण म्हणतो. हे आपण कर्माने करणार ना, हे कर्म. म्हणजे कर्म असं करा की ते कर्माने सगळीकडे सलोखा असेल, सगळीकडे शांती असेल, सगळीकडे आनंद असेल आणि सगळीकडे विपुलता असेल. तुम्ही नोकरी, धंदा, व्यवसाय असा करा की जिकडे जिकडे विपुलता होईल. हे देवाला आवडतं, हा देवाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणजे आपल्या आता लक्षात येईल की जे देवाला आवडतं ते करणं म्हणजे प्रेम, दुसरीकडून आनंदाचं वाटप, आणि तिसरीकडून कर्म. आता ह्या गोष्टी ज्या आहे ना, हे आपण करायला लागलो की काय होतं की याच्यातून आपल्याला हळूहळू ह्याची सवय जडते, ह्याच्यातून माणसाला आनंद मिळायला लागतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ई श्रीधरन ह्यांना आपण नाव ऐकलं असेल की ज्यांनी कोकण रेल्वे बांधली, त्याचे
प्रमुख म्हणजे MD, ते मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि प्रमुख इंजिनियर होते कोकण रेल्वे. तसंच मेट्रो रेल्वे बांधली त्यांनी. ते अतिशय हुशार इंजिनियर आहेत. वय वर्ष 80. आत्ता त्याला त्यांच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची ऑफर आहे. एवढं ते हुशार व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती. तर त्यांचं जी बायोग्राफी आहे म्हणजे त्यांचा आत्मचरित्र, त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की मला असं वाटायचं पूर्वी की माझा देव हा देवाऱ्यापुरता मर्यादित आहे, पण मला योग्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की देव हा सतत माझ्या बरोबर आहे आणि मी जे काम करतो त्या कामातूनच मला देवाचं दर्शन घडतं. म्हणजे सतत म्हणजे कशाच्या माध्यमातून तो बरोबरच आहे. म्हणजे हे जे काम सगळं करतात, विपुलता निर्माण करतात. हे तुम्ही रेल्वे बांधली म्हणजे केवढी विपुलता निर्माण केली. कोकणवासियांचं भाग्य उदयाला आलं. मेट्रो झाली, दिल्ली मेट्रो, दिल्लीवाल्यांचं भाग्य उदयाला आलं. हे आपण पाहतो. म्हणजे त्यांनी हे निर्माण केलं. निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. आणि म्हणून ते म्हणतात की पूर्वी मला वाटायचं की देव हा फक्त देवाऱ्यापुरता मर्यादित, तसं नव्हे, तर तो या सगळ्याच्या मध्ये आहे. मग त्याने आनंदाचं वाटप केलं, सगळ्यांना आनंद दिला. त्यांनी प्रेमाचं वाटप केलं आणि त्यांनी ही विपुलता निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि असा जो देव आहे तो बरोबर आहे, त्यांच्यासोबत आहे. हा त्यांचं उदाहरण झालं. मी महानगरपालिकेमध्ये काम केलं आणि निवृत्त झाल्यानंतरही मी 9 वर्ष ऑफिसर आणि स्पेशल ड्युटी होतो. अनेक प्रकल्प मी केले, अनेक प्रकल्पांचं मॉनिटरिंग केलं. तरी करत असताना सगळे प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले. तेव्हा लक्षात आलं की आपण जे काम केलं ते काम उत्तम तऱ्हेने केल्यामुळे सगळे प्रकल्प पूर्ण झाले. कामाचा मला आनंद मिळाला. महानगरपालिकेला काम वेळेत पूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेचा फायदा झाला आणि लोकांचा फायदा झाला, कारण ती सेवा आहे. म्हणजे आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला एवढा आनंद होतो की मग वेगळा देव पाहायला जावं लागत नाही. देव आपल्या सोबत आहे, मग त्याची अनुभूती यायला लागली. मगाशी मग हा देव पाहायला वेगळं कुठे जायला लागत, फक्त अनुभूती घेणं. आणि म्हणून नाही रूप गुण वर्ण जेथे तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरून, पाहता पाहणे दूर सारुनिया. जेव्हा अशा प्रकारे आपण देवाची, परमेश्वराची भक्ती करतो तेव्हा त्याची अनुभूती, त्याचे स्पंद आपल्या हृदयामध्ये उमटतात आणि मग आपल्याला जागरूक होतो आपण की क्षणाक्षणाला परमेश्वराची आठवण करणं, स्मरण करणं. आणि म्हणून आपण जर विचार केला तर किती सोपं आहे बघा. म्हणजे जीवन जगणं किती सोपं आहे. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ही जी मी काल मगाशी सांगितलं की आपण ह्याच्यातून बाहेर पडायचं. ही जी महानिद्रा आहे आपल्या, त्या महानिद्रेतून बाहेर पडायचं. शिवाची महानिद्रा नसून ती म्हणजे ही जी महाशिवरात्र म्हणजे शिवाची महारात्र, तर शिवाची महारात्र नसून ते आपल्या जीवाची महारात्र आहे. आणि आपल्याला या महानिद्रेतून बाहेर पडायचं आहे. याचा अर्थ आपल्याला देवाचं क्षणाक्षणाला स्मरण झालं पाहिजे. म्हणून नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याकरता आपल्याला हे जे जीवाची महारात्र आहे म्हणजे या महानिद्रेतून आपण बाहेर पडायचं. आणि ते करण्याकरता काय करायला पाहिजे, तर फक्त देवाचं स्मरण, आठव, स्वरूपाचा आठव. याचा अर्थ ज्याने आपलं देह धारण केलेला आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलेलं धारण केलेलं आहे आणि तो तिथे आहे, त्याचं स्मरण. आपण त्याचे सगळे फायदे घेतोय, सगळे बेनिफिट डिराईव्ह करतोय, पण आपल्याला त्याचं स्मरण नाही आहे. मग आपण हे सुखाचं जीवन जगतोय. मग आपण सुखाचं जीवन जगतोय की जसं जीवन जगतोय ते त्याच्या कृपेने आपण जगतोय, त्याची आठवण आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण. आणि म्हणून नामस्मरण हे का करायचं, तर ते कृतज्ञतेने देवाचं स्मरण. मग शेवटी जाताना आपल्याला काय केल्याने आपल्याला जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये नेमकं काय करायला पाहिजे याचा जर विचार केला तर 4 गोष्टीकडे
मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. एक म्हणजे प्रेम दिले तर प्रेम मिळेल. बघा, म्हणजे शेवटी आपल्याला जागरूक व्हायचं आहे. आपण हिप्नॉटिक स्पेलमध्ये होतो, आपण महानिद्रेमध्ये होतो. या निद्रेतून आपल्याला बाहेर पडायचं. मग हे बाहेर पडण्याकरता प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, आनंद दिला तर आनंद मिळेल, काम केलं तर पैसा मिळेल, आणि नाम घेतलं तर पुण्य मिळेल. ह्या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता हे करायला काय कठीण आहे का? ह्याच्यामध्ये काहीही काठिण्य नाही आहे. आपल्याला संसार करायचा आहे, आपल्याला जीवन जगायचं आहे. हे जीवन जगत असताना या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण जे महानिद्रेमध्ये होतो त्या निद्रेतून आपण जागरूक व्हायचं, बाहेर पडायचं आहे आणि सुखाने जीवन जगायचं. कारण काय माहिती आहे का, प्रपंच सुरेल करणं आणि परमार्थ सुरेख करणं हे माणसाच्या हातात आहे. आणि ही आपल्या जीवनाची ही सर्वात महत्त्वाची बाजू आहे. जीवनाचा उद्देश काय? तर प्रपंच सुरेल करणं आणि परमार्थ सुरेख करणं. कारण नुसताच प्रपंच करून चालणार नाही, परमार्थामध्ये पण प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणून ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, म्हणजे परमार्थ. प्रपंच आपण फक्त करतो, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आपण म्हणतो, पण तो सुखाने होण्याकरता, तो बॅलन्स होण्याकरता आपल्याला परमार्थ पण करायला पाहिजे. आणि त्याकरता आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं, योग्य ज्ञान आपल्याला मिळवावं लागतं, ते मिळवायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनातील इतिश्री कशामध्ये आहे, आपण जन्माला आलो त्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की प्रपंच सुरेल केला पाहिजे आणि परमार्थ सुरेख केला पाहिजे. मग हा जर करायचा असेल तर मी मगाची सांगितलेल्या गोष्टी आपण जागरूक झालं पाहिजे या महानिद्रेतून. आणि आपण ह्या 4 गोष्टी मी परत रिपीट करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय करायला पाहिजे. म्हणून प्रेम द्या म्हणजे प्रेम मिळेल, आनंद द्या, सुख द्या म्हणजे सुख मिळेल, काम करा, जे वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम, मी मगाची सगळ्या प्रकारची कामं सांगितली, काम करा म्हणजे पैसा मिळेल, संसार सुखाचा होईल. पैशाशिवाय संसार सुखाचा होणार नाही, तो सुरेल होणार नाही. पैसा पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, पण तो संसार सुखाचा होण्याकरता पुण्य लागतं. संसार सुखाचा होण्याकरता पुण्य लागतं. म्हणून नाम घ्या म्हणजे पुण्य मिळेल. म्हणजे काय किती आवश्यक गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. म्हणजे हा परमेश्वर प्रेम स्वरूप आहे. तुम्ही प्रेम दिलं की परमेश्वराकडून तुमच्यावर कृपेची बरसात होईल. परमेश्वर आनंद स्वरूप आहे. तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याल तेव्हा तुमच्यावर आनंदाची बरसात होईल. तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला पैसा मिळेल आणि तुमचा संसार उत्तम तऱ्हेने होईल, तो सुरेल होईल. आणि तो सुरेख होण्याकरता पुण्य पाहिजे, ते पुण्य तुम्हाला नावाने मिळेल. म्हणून ह्या 4 गोष्टी आपण जर केल्या तर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण काहीतरी श्रवण केलं, काहीतरी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि आपण जीवनामध्ये प्रगती केली असा अर्थ होईल. माझी आपणाला विनंती आहे की हा विषय जरी कठीण असला तरी शेवटी मी सगळ्याचं सार इथपर्यंत आणून ठेवलं की काय केल्याने आपण या महानिद्रेतून बाहेर पडू. म्हणून हे महानिद्रा म्हणजे शिवाची महानिद्रा नसून हे आपल्या जीवाची महानिद्रा आहे. आणि हा आपला जीव आपला आहे, त्याच्यातून बाहेर पडण्याकरता हा सोपा आणि सरळ मार्ग आहे. म्हणून आधी मी ज्या गोष्टी सांगितल्या ह्या शास्त्रात काय सांगितलं, शास्त्र काय सांगतं यावर मी थोडं स्पष्टीकरण केलं. पण शेवटी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे त्या 4 गोष्टीमध्ये येतं. आणि म्हणून जाताना परत एकदा आपण लक्षात घ्या की हे जर आपण केलं तर आपल्याला प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, आनंद दिला तर आनंद मिळेल, काम केलं तर पैसा मिळेल आणि नाम घेतलं तर पुण्य मिळेल. तर आपण कृपया हे जे शब्द आहेत हे सद्गुरूंचे शब्द आहेत,
मी माझ्या सद्गुरूंकडून जे ज्ञान घेतलं ते आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की आपल्याला ते उपयुक्त ठरेल, ते ठरावं अशी मी भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करतो, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.